आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. किसान सभेचे धुळ्यात निवेदन. नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज. मी पूजा. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा धुळे जिल्हा काउन्सिलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनातून शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिलेल्या निवेदनात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच वनजमीन धारकांना सातबारा मिळावा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची संपूर्ण रक्कम अदा करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. याशिवाय शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जिल्हा परिषद शाळांचे डिजिटलायझेशन करावे, रिक्त पदे भरावीत, 65 वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, तसेच पेंडा जाळण्यावरील बंदीचा पुनर्विचार करावा अशा विविध मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर किसान सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि प्रलंबित प्रश्न लक्षात घेता राज्य शासनाने या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क धुळे. किसान सभेतर्फे आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. ते मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन दिलेलं आहे. त्याची प्रमुख मागणी अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सभेतर्फे आज आणि काल 2 दिवस संपूर्ण जिल्हा अधिकारी कार्यालयावर, तालुका कार्यालयावर निवेदन देऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ह्या वेळेला जी कर्जमाफी झाली त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या वेळेला 7/12 कोरा 7/12 कोराचा नारा दिला होता, परंतु 23,06,683 शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्याच्यात, की जे नियमित कर्ज भरतात. तर महाराष्ट्र राज्य किसान सभेची प्रमुख मागणी अशी आहे की 23,06,683 शेतकऱ्यांना देखील तो लाभ मिळाला पाहिजे, जेणेकरून बँकामध्ये डबघाई येणार नाही आणि जो शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केलेला आहे तो होणार नाही. सरसकट सर्व शेतकऱ्यांना तुम्ही 2 लाख दिले, त्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपये द्या. तसेच या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी वन जमीन धारक आहेत त्यांच्या सध्या महाराष्ट्र शासनाने नुकतीच 7/12 उताराच्यासाठी प्रोसिजर सुरू केलेली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे जेवढा ताबा असेल किंवा जेवढा कब्जा असेल त्या जमिनीचा 7/12 मिळावा ही एक मागणी आहे. तसेच शिरपूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय त्यापेक्षा घडतं तर त्या उपजिल्हा रुग्णालयाला घडती पण थांबावी आणि त्या ठिकाणी रिक्त जागा भरावी आणि सर्व सुखसुविधांसहित त्या रुग्णांना लाभ द्यावा. मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या डिजिटल करण्यात याव्या अशा मागण्या घेऊन आम्ही आजचे आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे मी ॲडव्होकेट हलाल प्रदेशाध्यक्ष, सचिव वसंत पाटील, कार्याध्यक्ष साहेबराव पाटील, आमचे शिरपूर शहराचे अध्यक्ष जितेंद्र देवरे आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वांनी शरद पवार निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवलेलं आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.